आज आहे मी विरूपाक्ष मंदिर हम्पी। दक्षिण भारतातलं सर्वात उंच गोपुरम साधारण 160 फूट उंचीचं या ठिकाणी आपण गोपूर पाहतोय। त्याची स्थापना खरं तर या मंदिराची विरूपाक्ष मंदिराची स्थापना 700 इसवी सन 700 मध्ये झालेली आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजांनी या मंदिराची प्रगती आणि सुधारणा सुरुवात केली आणि 15व्या शतकापर्यंत म्हणजे 1535 या वेळेपर्यंत एवढ्या मोठ्या भव्य मंदिरामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे। यातलं प्रत्येक दगड किंवा प्रत्येक शिला आणि प्रत्येक वीट इतिहासाची साक्ष देते। शत्रू राष्ट्राने आणि शत्रू राज्याने या मंदिराचं विध्वंस करणं थांबवलं नाही। मात्र जेव्हा 18व्या शतकामध्ये हे ऐतिहासिक सुंदर वास्तू आणि ह्यातल्या परंपरा आणखीन विधी परंपरा आणि हे अतिशय शौर्याने गाजवलेल्या ह्या मंदिराच्या जवळ अनेक शत्रू राष्ट्रांनी ह्याच्यावरती अतिक्रमण केलं। 2 वेळा याचा विध्वंस केला। मात्र काही दयाळू माणसं पण या पृथ्वीवर आहेत आणि होती। 1856च्या दरम्यान एकोणजी यांनी या सर्व हम्पी परिसराचं उत्पादन पुनर्खनन केलं आणि त्यानंतर ह्या प्रकारचं वैभव आपल्या जगासमोर आणून दिलं। म्हणजे ब्रिटिशांनी खरं तर हम्पीच्या पुनर्विकासाचा शोध लावला आणि त्यांनी परंपरा जपत ठेवली। शोधाच्या वेळी या गोपूरमध्ये प्रवेश करताना ते दगड खाली पडू किंवा डॅमेज होणे म्हणून डर्मन इंग्लंड या स्टील कंपनीनं अशा प्रकारचे मोठ्या स्टीलचं सपोर्ट त्यांनी त्यावेळी दिलेलं आहे। म्हणजे भारतीय संस्कृती जतन करण्याचं काम इंग्लंडने केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये, कारण भारतीयांचा हा ठेवा किंवा जागतिक वारसासाठी आपण पाहू शकतो। इथे तुम्हाला एक नंदी दिसतो, 3 नंदींची मुखं दिसतात। म्हणजे इथं 3 काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। म्हणजे तिन्ही काळ पाहणारा हा नंदी आहे। या ठिकाणी एक हत्तीचं चित्र आणि हत्ती झाड पाडताना तुम्हाला दिसेल। द्वितीय पत्नी किंवा महाराणी चिन्नादेवी हे नृत्याविष्कारामध्ये अतिशय हुशार होते आणि त्यामुळे त्यांचा नृत्याचा फोटो इथे कृष्णदेवराय आपण पाहत आहे। आंतरराष्ट्रीय घोडा बाजार किंवा आंतरराष्ट्रीय प्रकारचा बाजार या ठिकाणी भरायचा आणि तिथं घोड्याची विक्री पर्शियन माणूस इथं करण्यासाठी होता आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना सोने चांदी जड जवार दिले जायचे। इथे एक हत्तीचं सुंदर चित्र आहे आणि यानंतर नृत्य करताना पुन्हा चिन्ना देवी या ठिकाणी आहे। ती मुद्रामध्ये या ठिकाणी हत्ती, त्यानंतर वराह, राजे चिन्ह, सूर्य, चंद्र, वराह आणि चाकू। 1509 मध्ये राजा कृष्णदेवराय यांचा जेव्हा पट्टाभिषेक झाला किंवा त्यांना राजाचं अधिकारपद बहाल केलं तेव्हा हे गोपुरम बांधलं। ह्याला रॉयल गोपुरम असं म्हणतात। आम्ही आता हळूहळू या मंदिराच्या म्हणजे विरूपाक्ष मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। कृष्णदेवराय यांच्या पट्टाभिषेका दरम्यान कनकगिरी गोपुरम हे सुद्धा या ठिकाणी बांधलं गेलं। म्हणजे कृष्णदेवराय हे वास्तू विशारद तर होतेच, संगीत, कला, नृत्य या सगळ्यामध्ये आविष्कार त्यांनी घडवला। खरं तर त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये साधारण 14 युद्ध झाली आणि ती सगळीची सगळी युद्ध जिंकली आणि शांततेच्या काळामध्ये मग युद्ध नसलेल्या काळामध्ये अशा प्रकारची कला निर्मितीचं काम राजा कृष्णदेवराय यांनी केलेलं आहे। एक महान हिंदू सेनानी, महान हिंदू राजा, महान हिंदू दैवत म्हणून कृष्णदेवरायांचं इतिहासामध्ये आपण नोंद करतो। आहे मंदिरासमोर आत्मलिंग रचना। इथे आपल्या दोन्ही हाताने आपण तपस्या सुरू केलं, अर्धा तास नामस्मरण केलं की आपोआप आपले हात पूर्णपणे जुळतात। हे आहे आत्मलिंग मंदिरासमोरच्या बाजूला। अर्ध्या तासाच्या नामस्मरणानंतर आपली ह्या पुढची जी बोट आहे दोन्ही तर्जनी ती आपोआप जुळतात आणि हे आत्मलिंग रचना या ठिकाणी आपल्याला तेच तर तो विरूपाक्ष रंगमंदिरमध्ये मंडपामध्ये प्रवेश करतोय। 6 in 1 म्हणजे 6 प्राण्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे दोन्ही स्वागत असताना आया, मकरा किंवा शाळी असं म्हटलं जातं। उदाहरणासाठी सांगतो, हे सिंहाचे डोळे, हे मोराचे फिदर्स, त्यानंतर हे सशाचं कान आणि हे हत्तीचं तोंड आणि हा नृत्य करणारा घोडा आणि इथं पुन्हा वाघाचे पंजे, असे 6 प्राणी या ठिकाणी केलेले आहेत। आणि पुन्हा इथं मोराचे पीस आणि इथं पुन्हा वाघाचे पंजे, अशा प्रकारची रचना या एकाच शिल्पामध्ये 6 प्राण्यांचा दर्शन या ठिकाणी घडतं। राजघराण्यातील हत्ती 36 वर्षाची लक्ष्मी हत्ती आता स्नानासाठी, राजशाही स्नानासाठी तुंगभद्रा नदीला जात आहे माहुतांच्या सोबत। लक्ष्मी या हत्तीचं नाव। मंडपाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विरूपाक्ष मंडपाच्या या मंडपामध्ये, समोरच्या मंडपामध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम, आणखीन तुम्हाला या ठिकाणी रंग थोडा दिसत आहे। म्हणजे जवळपास 1516 मध्ये हे निघालेली ही चित्र या ठिकाणी दिसतात। भक्त मार्कंडेश्वरी या ठिकाणी आपल्याला दिसतं। अजून एक वैशिष्ट्य या ठिकाणी शुभविवाह सोहळा सुरू आहे। त्या कृष्णदेव यांच्या दोन्ही पत्नींचं म्हणजे दोन्ही महाराणींचं लग्न या ठिकाणी झालं होतं आणि म्हणून हे विवाह मंडप किंवा लग्न मंडप
असं म्हटलं जातं. या मंडपाच्या पलीकडे विरूपाक्ष मंदिराच्या पलीकडं हेमकूट नावाचा पर्वत आहे आणि या पर्वतावर बसून शिवलिंग म्हणजे परमेश्वर किंवा भगवान शिव उपासना करत होते. आणि तेव्हा तपस्या दरम्यान कामदेवानी भगवान शिवशंकराची तपस्या भंग केली आणि तपस्या भंग केल्यानंतर शंकरांना राग येणं स्वाभाविक होतं, कारण ते शीघ्रकोपी होते. तर राग आल्यानंतर त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे आणि यानंतर या डोळ्यामुळं कामदेवाचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्या रागाच्या भरात जे चेहरा दिसतो विरूपाक्ष मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहे. विरूपाक्ष मंदिराच्या गर्भगृहामध्ये या ठिकाणी आलेलं आहे.